कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी कार्यरत मतदान अधिकारी, कर्मचारी आणि मतदान यंत्रांची ने-आण करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं एसटीच्या कोल्हापूर विभागाकडील 433 गाड्यांची मागणी केली आहे. त्यानुसार एसटी प्रशासन निवडणूक कामकाजासाठी गाड्या उपलब्ध करून देणार असल्यानं सोमवार आणि मंगळवार कोल्हापूर जिल्ह्यातील एसटीच्या 200हून अधिक फेऱ्या रद्द कराव्या लागणार आहेत. विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी ही माहिती दिली. दिनांक 7 मे 2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सदर निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून 433 बसेसची मागणी करण्यात आलेली आहे. 433 बसेस 6 तारखेला मतदानाचं साहित्य व कर्मचारी सोडण्यासाठी मतदान केंद्रावर सोडण्यासाठी जाणार आहे आणि 7 तारखेला 433 बसेस मतदानाचं साहित्य आणि कर्मचारी अधिकारी घेऊन येण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे 6 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत होणार आहे. तसेच 7 तारखेला दुपारी 3 नंतर रात्री 10पर्यंत म्हणजे मतदानाची प्रक्रिया साहित्य पूर्ण आणून पोहोचवेपर्यंत ग्रामीण भागातील वाहतूक थोडी विस्कळीत होणार आहे. जवळजवळ 200 ते 300 फेऱ्या या कालावधीत बंद राहणार आहे. 6 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत तर 7 मे रोजी दुपारी 3 नंतर आणि रात्री 10 वाजेपर्यंत ग्रामीण भागातील फेऱ्या कमी होणार आहेत. या 2 दिवसात कोल्हापूर इचलकरंजी, कोल्हापूर गडहिंग्लज, कोल्हापूर गारगोटी, कोल्हापूर सांगली या मार्गावरील वाहतूक नियमित सुरू राहणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील फेऱ्यांवर मात्र याचा परिणाम होणार असल्यानं प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आलंय.